नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर काल 2 दिवसापासून मी इवाला स्कूलसाठी बस लावलेली आहे, त्यामुळे माझं बरंचसं काम वाचलं. इवाच्या डॅडीला सोडा, त्यानंतर स्कूटी घेऊन या आणि त्यानंतर इवाला सोडून या, असे 4 ते 8 फेऱ्या माझ्या व्हायच्या. आणि ह्या 8 फेऱ्या फक्त एका बसमुळे आता कॅन्सल झालेल्या आहेत आणि माझा बराचसा टाइम वाचतोय. याच्या मागचं एक मुख्य कारण म्हणजे माझी काही इच्छा नव्हती तिला बस लावण्याची, पण तिला खूप दिवसापासून असं तिचं ड्रीम होतं की तिला बसने जायचंय. फक्त मी एक 8 दिवसासाठी तिला बस लावलेली आहे आणि त्यानंतर परत मी तिला स्वतः सोडेल. आणि आज 3-4 दिवस आहे आणि त्यामुळे ती गेलेली आहे. ती गेल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि मी म्हटलं चला घराची साफसफाई करूया. घराला जितकी साफसफाई कराल तितकी कमीच पडते. दररोज मी सकाळी किंवा संध्याकाळी झोपते वेळेस साफसफाई करून झोपते, तरी सुद्धा असं काय होतं आणि कोण घाण करतं देव जाणे. पण जसंच्या तसं माझं घर होऊन मग काय लागले साफसफाईला. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवून दिल्या. शक्यतो मी साफसफाईची सुरुवात जी आहे ना ती हॉलपासून करते, कारण हॉल जर साफ असेल ना तर घरी कोणीही जरी आलं ना तर मग थोडंसं प्रेझेंटेबल वाटतं, छान वाटतं. आणि सपोज तुम्ही बेडरूम वगैरे आधी साफ करून घेतली सकाळी ना तर थोडंसं म्हणजे असतं की घर साफ झाल्यासारखं वाटत नाही. किचनचं काही नाही, किचन कंटिन्यू चालूच असते, कधी काय बनवा कधी काय बनवा, त्यामुळे किचनकडे तेवढं कुणी जात नाही. हॉल व्यवस्थित मी साफ करून घेतला. मावशीने सकाळी फरशी वगैरे साफ करून दिलीच होती. त्यानंतर जॅम आणि ब्रेड मी इवासाठी टिफिनमध्ये दिले होते. त्यानंतर 2 आणि 3च ब्रेड उरले होते आणि आता त्याची डेटही संपेल, त्यामुळे मी त्याला जॅम लावून मस्त खाण्याचा विचार केला. घरातलं सगळं सामान आवरलं, व्यवस्थित जॅम ब्रेड घेतला, बेडवर बसून म्हटलं चला आता काहीतरी मूवी वगैरे लावूया किंवा मग एडिटिंग करत खात बसूया. तर त्या जॅम ब्रेडवरच माझा पूर्ण दिवस गेला. मी जेवण वगैरे काहीच केलं नाही आणि ते तसंच राहून गेलं. त्यानंतर मात्र इवा आली स्कूलमधून आणि त्यानंतर पूर्ण दिवस मी झोपी गेले. जशी इवा आली तसं मला थोडंसं गुंगी लागत होती. कदाचित मी जास्त कामं केली असावीत किंवा रात्रीचं थोडासा रुटीन चेंज झालेला आहे माझा झोपेचा. पूर्ण रात्र मला झोप येत नाहीये आणि सकाळी मात्र मला भरपूर झोप येते, स्पेशली 2-3 वाजेच्या दरम्यान. सो मी काय केलं, इवा आल्यानंतर लॉक वगैरे करून घेतलं घर आणि तिला बोलले की तू 1-2 तास खेळ किंवा मग थोडा वेळ फोन बघ, पण मला झोपू दे. आणि जे काही मी एकदा 2-3 वाजता झोपले ना डायरेक्ट सायंकाळी 6-7 वाजताच उठले आणि त्यामुळे मात्र माझं भरपूर डोकं दुखत होतं. सायंकाळी उठून मग चहा वगैरे घेतला. काही शूट वगैरे केलं नाही मी, कारण मला सुधरतच नव्हतं, झोप बिलकुल डोळ्यातून जात नव्हती. त्यानंतर मग मला दळण आणायचं होतं, जाऊन दळण आणलं मी. तिथेही काही शूट केलं नाही आणि त्यानंतर थोडा वेळ लाईट गेली, स्वयंपाक वगैरे केला. जास्त काही केलं नव्हतं, खिचडी बनवली होती आणि कामही जास्त नव्हती. आता इवाला जेव्हापासून मला सोडायचं नाही ना तर इवाच्या डॅडीला सुद्धा आता वापस घ्यायला जायची गरज नाहीये, स्कूटी त्यांच्याकडेच आहे. सो ते त्यांना येत आहेत, त्यामुळे मला भरपूर वेळ भेटला. आज पहिल्यांदा असं झालं की माझ्याकडे कामं नाहीयेत. नाही तर असं व्हायचं की माझ्याकडे वेळ नाहीये किंवा मग इतकी कामं कधी करावी असा कंटिन्यू विचार असायचा. त्यामुळे काय झालं, ती 2-3 कामं कमी झाल्यामुळे मी आज किचन वट्टाही आवरायला घेतला. सकाळी बाकी सगळं तर घर मी आवरून घेतलं होतं. म्हटलं बऱ्याच दिवसापासून किचनचा जो कॉर्नर आहे तो साफ केला नाही. हे जे रॅक आहे ते मी मिशोन ऑर्डर केले होते, याची लिंक पाहिजे असेल तर मी ऑलरेडी याच्याबद्दलचा जो व्लॉग आहे, हॉल आहे तो बनवलेला आहे, जाऊन नक्की चेक करू शकता. याच्यावरचं जे सामान आहे त्याच्यासुद्धा लिंक दिलेले आहेत, ह्या जार वगैरे आहेत त्या. तर जेव्हापासून हे आणले तेव्हापासून मी फक्त 1 ते 2 वेळाच याला क्लीन केलं होतं. म्हटलं चला आज स्वयंपाकही जास्त नाहीये आणि कामही नाही आणि मेन गोष्ट म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी परत इवाला सोडायची घाई नाही, फक्त तिला रेडी करा आणि खाली बसमध्ये बसवून द्या. सो मी म्हटलं चला जरी लेट झालं ना तरी व्यवस्थित क्लीन करून घ्यावं. सो ते रॅक वगैरे बाजूला काढले, थोडंसं त्यांची जागा चेंज केली. रॅकच्या वरचं जे विंडोचा जो स्पेस होता तो सुद्धा व्यवस्थित क्लीन केला. कसं आहे किचन आहे त्याच्यामुळे तडका वगैरे मारला की त्याचं जे ऑइल आहे ते जाऊन बसतं. भरण्या वगैरे चिकट झाल्या होत्या. महिनाभरापूर्वीच त्याला मी वॉश केलं होतं, पण आता म्हटलं एवढं जास्त सगळं काम काढणं मला शक्य नाही. थोडासा एक रॅक व्यवस्थित क्लीन करून घेतला, भरण्या वगैरे काही काढल्या नाही. खिडकीवरचं जे सामान आहे ते खाली काढलं आणि त्याच्यावर व्यवस्थित क्लीन करून घेतलं. थोडं चिकट झालं होतं ॲक्च्युली, ते 8-10 दिवसाला वॉश करत राहायला पाहिजे होतं, पण मधल्या काळामध्ये मी भरपूर आजारी होते त्यामुळे बराच टाइम गेला आणि ते काही क्लीन झालं नाही.
मी म्हटलं चला आता क्लीन करून घेऊया. आणि आता तसंही दिवाळी वगैरे येत आहे, कंटिन्यू घराची क्लिनिंग वगैरे करत राहिलं ना तर थोडंसं बरं वाटतं. तर खिडकीवरचं पूर्ण सामान मी खाली बाजूला घेतलं आणि त्याला वॉश करून घेतलं. आता हे जे सामान आहे हे सुद्धा मला वॉश करायची इच्छा होती, बट तेवढा वेळ नव्हता. 10 वाजले होते आणि आज माझं असं ठरलं होतं की मला लाईव्ह जायचं आहे, यूट्यूब लाईव्ह. आणि मी म्हटलं चला जास्त वेळ इथे न घालवता फटाफट ते आवरून घेतलं. आणि आता लाईव्ह जाण्या अगोदर मला इवाचा होमवर्क सुद्धा घ्यायचा होता. पूर्ण दिवस मी झोपल्यामुळे दुपारच्या टाईममध्ये मी होमवर्क घेते शक्यतो तिचं. दुपारी मग ते राहून गेलं होतं. मग त्यानंतर सायंकाळी होमवर्क कंप्लीट करायचं होतं. त्या टाईमला मी बाजारात गेले होते दळण वगैरे आणण्यासाठी. सो तिचं होमवर्क तसंच राहून गेलं होतं. मी म्हटलं फटाफट हे आवरून घेऊ, जास्त काही काढत नाही. माझा मूड होता काढण्याचा, बट बाकीची कामंही थोडीशी झाली पाहिजे ना, त्यामुळे ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं. मॉबने त्याला पूर्ण ड्राय करून घेतलं. सकाळी जेव्हा उठेल ना मी तेव्हा इतकं फ्रेश वाटेल मला की काय सांगू. आणि हे एवढी जी मेहनत आहे ती मेहनत दिसते, बट जेव्हा ते क्लीन होतं ना तेव्हा रात्री झोप मात्र खूप छान लागते. क्लीन केल्याच्या नंतर 1 ग्लास भरून पाणी पिलं, कारण खूप दम लागला होता. 1 तास लागला मला हे सगळं क्लीन करायला. सुरुवातीला तर इवा आली होती क्लीन करण्यासाठी, बट मी तिला पाण्यामध्ये येऊ दिलं नाही, थोडीशी तिला सर्दी होती. त्यानंतर इवाला मी होमवर्कसाठी बसवलं, कारण पुढच्या 10 ते 15 मिनिटातच मला लाईव्ह जायचं होतं. फटाफट तिचं होमवर्क करून घेतला आणि इथे तुम्ही बघू शकता ती होमवर्कला बिलकुल बसत नव्हती. पूर्ण दिवस खेळल्यामुळे तीही जरा दमली होती, पण तरीसुद्धा थोडंसं कमीच होतं आज होमवर्क, त्याच्यामुळे फटाफट ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर जवळजवळ 1 तास मी लाईव्ह गेले होते यूट्यूबला. कोणी जास्त आलं नाही, माझी मैत्रिणीच म्हणजे माझे फ्रेंडच होते, पण खूप छान गप्पा गोष्टी केल्या. जो लाईव्ह आहे त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी सेव्ह केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जाऊन नक्की चेक करा. आणि आजचा दिवस असाच गेला, थोडा आरामात गेला, थोडा कामात गेला. जेव्हा माझ्याकडे कामं नसतात तेव्हा मी एक्स्ट्राची कामं काढते, आणि जेव्हा माझ्याकडे खरंच काही कामं असतात तेव्हा मात्र ह्या गोष्टी तशाच राहून जातात. त्यामुळे टाईम हा जो आहे तो मागे पुढे मॅनेज करता यायला पाहिजे. अशा प्रकारे इवाचा अभ्यास घेतला आणि माझा दिवस संपला. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल, माझा रुटीन आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.